शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास स्वामीनारायण मंदिरातील नारळ तोडण्यासाठी चढलेला सेवक झाडावर चढण्याची पायडल मशीन बंद पडल्याने 1 तासापासून अडकून पडला होता. त्या युवकाची अमळनेर पालिकेच्या अग्निशमन विभागाने शिडी व दोरखंड सेफ्टी बेल्टच्या साहाय्याने सुखरूप बाहेर खाली उतरवले. सदर नारळाच्या झाडाची उंची 50 ते 60 फूट असल्याने युवकाला उतरता येत नव्हते. म्हणून मंदिरातील महंत यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना कळविले असता त्यांनी अग्निशमन विभागास तात्काळ घटनास्थळी पाठवले. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी, कर्मचारी दिनेश बिराडे, फारुख शेख, सत्येन सदाशिव, मच्छिंद्र चौधरी, भिका संदांशिव यांनी यासाठी प्रयत्न केले. अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील नवसाला पावणारी गावदेवी चंडिका देवीचा यात्रोत्सव सालाबादप्रमाणे शनिवारी मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. यात्रेचे 2 दिवस अगोदर व नंतर आठवडाभर चंडिका देवीला आंबाडीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नवस देण्याचे सत्र सुरू असते. चंडिका देवीचे जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी चंडिका देवी प्रसिद्ध आहे. या यात्रेस परिसरातील मुंगसे, धावडे, नांदेड, पातोंडा, दापोरी, निमगव्हाण, तांदळवाडी, खाचणे, रुंदाटी, मठगव्हाण, रोटवत, साळवा आदी गावांतील भाविक व बाहेरगावी नोकरीनिमित्त गेलेले भाविक, लग्न झालेले नवीन जोडपे येऊन नवस देत आपले मनोरथ पूर्ण करीत असतात. अमळनेर शहरातील नागरिक मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटाने त्रस्त झाले आहेत. संपूर्ण शहरासह पिंपळे रोड, ढेकू रोड, धुळे रोड, आठवडे बाजार, भालेराव नगर, आरके नगर, गलवाडे रोड आदी परिसरातील रहिवासी मोकाट कुत्र्यांमुळे त्रस्त झाले आहेत. रात्रभर भुंकणे आणि दिवसा पादचारी व वाहनधारकांच्या मागे झुंडीने धावून जातात. नागरिकांवर झुंडीने हल्लेही करत आहेत. शहरातील ग्रामीण रुग्णालयात जानेवारी महिन्यात 475 तर फेब्रुवारी महिन्यात 107 जणांना कुत्रं चावल्याची नोंद ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली आहे. दरम्यान मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण नगरपरिषद हद्दीतील श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी नवीन जाहीर ई-निविदाद्वारे दरपत्रक मागविण्यावर सविस्तर चर्चा झाली असून लवकरच ई-निविदा मागवण्यात येईल. तसेच नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्वरित मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी म्हटले आहे. अमळनेर तालुक्यातील मारवड येथील कैलासवासी नानाभाऊ मनसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात शुक्रवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, श्रेष्ठ कथाकर, कादंबरीकार, कवी, नाटककार आणि श्रेष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉक्टर वसंत देसले, प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनीही उपस्थित होते. 27 फेब्रुवारी माघारीच्या दिवशी काही 34 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने अमळनेर तालुका फ्रूट सेल सहकारी संस्थेचे 13 संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी SP महाजन यांनी 13 संचालकांची बिनविरोध निवड झाल्याचे शुक्रवारी दुपारी 4 वाजता जाहीर केले. जयेशकुमार काटे, भागवत पाटील, नंदकिशोर नेरकर, प्रताप पाटील, प्रफुल्ल पाटील, पुरुषोत्तम सूर्यवंशी, श्यामकांत पाटील, युवराज पाटील, मंगलाबाई चौधरी, सुवर्णा अहिरराव, सुरेश पाटील, हिलाल सैदाने, ज्ञानेश्वर धरगर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. बिनविरोध निवडून आलेल्या संचालकातून चेअरमन व व्हाईस चेअरमन कोण होते याकडे लक्ष लागले आहे.